जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे बौद्धिक व्याख्यानमालेत यंदा भाऊ तोरसेकर, भूषणकुमार उपाध्याय यांच्यासह मान्यवर व्यक्त्यांच्या व्याख्यानाची मेजवानी लाभणार आहे। जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे दरवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही गणेशोत्सवानिमित्त बौद्धिक व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती मंडळाचे गणेशोत्सव समितीचे अध्यक्ष लक्ष्मण सुतार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली। दिनांक 13 ते 16 सप्टेंबर दरम्यान दररोज सायंकाळी 7 वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात ही व्याख्यानमाला होणार आहे। व्याख्यानमालेचं यंदाचं 48वं वर्ष आहे। या व्याख्यानमालेचं उद्घाटन शुक्रवारी 13 सप्टेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता पोलीस आयुक्त एम राजकुमार यांच्या हस्ते हुतात्मा स्मृती मंदिरात होईल। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे हे राहणार आहेत। पहिल्या दिवशी सिने कलावंत अभिनेते सुबोध भावे यांची प्रकट मुलाखत निवेदिका मंजुषा गाडगीळ या घेणार आहेत। व्याख्यानमालेचं दुसरं पुष्प शनिवारी 14 सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनाच्या उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर हे गुंफणार आहेत। विकसित भारताचं उद्दिष्ट आणि शिक्षणाची भूमिका हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे। ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर रविवारी 15 सप्टेंबर रोजी व्याख्यानमालेचं तिसरं पुष्प गुंफतील। कायदा व्यवस्था आणि लोकशाही या विषयावर ते सोलापूरकरांना मार्गदर्शन करणार आहेत। व्याख्यानमालेचा शेवट माजी पोलीस महासंचालक भूषणकुमार उपाध्याय यांच्या व्याख्यानानं होणार आहे। सोमवारी 16 सप्टेंबर रोजी उपाध्याय हे ताणतणाव आणि मानसिक स्वास्थ्य या विषयावर व्याख्यान देणार आहेत। जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाच्या व्याख्यानमालेला गणेश भक्तांनी उपस्थित राहावं आणि मान्यवर वक्त्यांच्या व्याख्यानाचा लाभ घ्यावा असं आवाहन जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण सुतार यांनी या प्रसंगी केलं। आता 13, 14, 15, 16 या 4 दिवशी व्याख्यानमालेचे आयोजन सोलापूर जनता सहकारी बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे करण्यात आलेलं आहे। त्या सर्व 4 दिवशी प्रत्येकाने उपस्थित राहून हजेरी लावावी आणि कार्यक्रम चांगल्या प्रकारे साजरा करावा ही विनंती। 4 हे आहेत सुबोध भावे, मिलिंद देवळाणकर, भाऊ तोरसेकर आणि भूषणकुमार उपाध्याय हे 4 दिवशी येणार आहेत। त्या सर्व कार्यक्रमाला उपस्थिती लावावी ही विनंती। हुतात्मा स्मृती मंदिर सोलापूर या ठिकाणी दररोज संध्याकाळी 7 वाजता 13, 14, 15, 16 सप्टेंबर रोजी आहे। त्या सर्वांनी उपस्थिती लावावी। या पत्रकार परिषदेला सोलापूर जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष सुनील पेंडसे, उपाध्यक्ष ॲडव्होकेट मिलिंद कुलकर्णी, तज्ज्ञ संचालक ॲडव्होकेट प्रदीप सिंह राजपूत, संचालक जगदीश भुतडा, पुरुषोत्तम उडता, आनंद कुलकर्णी, संचालिका चंद्रिका चौहान, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट सदस्य डॉक्टर अजित कुमार देशपांडे, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मुकुंद कुलकर्णी, सरव्यवस्थापक प्रदीप बुट्टे, उपसरव्यवस्थापिका अंजली कुलकर्णी, सहाय्यक सरव्यवस्थापक देवदत्त पटवर्धन, मकरंद जोशी, कर्ज विभाग प्रमुख आनंद ताशी, जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष लक्ष्मण सुतार, उपाध्यक्षा प्रीती चौहान, सचिव नामदेव यलगोंडा, खजिनदार सुहास कमलापूरकर, व्याख्यानमाला समिती प्रमुख मदन मोरे, सुहास मुळचकर तसंच मंडळाचे विश्वस्त आणि पदाधिकारी उपस्थित होते।